आपल्या सोबत आहेत गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर. पंकज भाऊ, भोंदूबाबा खरात वर गुन्हे दाखल झाले, अटकही करण्यात आली. गृह विभागाची कारवाई कुठपर्यंत आलेली आहे? कुठल्या दिशेने कारवाई सुरू आहे? पोलीस प्रशासनाला काही माहिती त्या ठिकाणी मिळाली होती, त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आता नवीन गोष्टी त्या विषयाच्या अनुषंगाने बाहेर येत आहे. ह्या संपूर्ण विषयाला धरून त्या ठिकाणी सखोल चौकशी सुरू झालेली आहे. अंतिम चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्याच्याकडे काही अश्लील व्हिडिओ सुद्धा सापडलेले आहे. प्रकरण गंभीर आहे. काही महिलांचं शोषणही केलं असू शकतं, अशी शक्यता नाकारली जात नाही. निश्चितच प्रकरण गंभीर आहे आणि महिलांशी संबंधित असल्यामुळे प्रकरण अतिशय संवेदनशील देखील आहे. त्याच्यामुळं पोलीस देखील अतिशय संवेदनशीलतेने गंभीरतेनं ह्या संपूर्ण प्रकरणाची त्या ठिकाणी चौकशी करते. लवकरच आपल्या सर्वांसमोर अंतिम सत्य बाहेर येईल. गृहराज्यमंत्री म्हणून तुम्ही पोलिसांशी बोलले, SIT नेमलेली आहे, तपास सुरू आहे. ह्या संदर्भात पोलिसांना ऑलरेडी त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे. चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे. रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला की त्या भोंदूबाबाचे पाय धुत आहे, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यांना सह आरोपी करा अशी मागणी केली जाते. अनेक वेळेस राजकीय आकसापोटी देखील अशा पद्धतीच्या राजीनाम्यांची मागणी होत असते, परंतु तरी देखील या प्रकरणाशी जे लोक काही संबंधित राहतील त्यांच्यावरती कारवाई होईल. शेवटचा प्रश्न माझा, गृह विभाग म्हणून इतर जे कोणी पीडित असेल त्याच्यापासून त्यांच्या तक्रारी याव्या म्हणून काही पोलीस प्रयत्न करतायत? नाही, मी सांगितलं, जेव्हा केव्हा अशा पद्धतीच्या चौकशी होतात मीडियानं देखील यांना मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये माहिती प्रसारित केली आहे. अनेक वेळेस आता लोक न घाबरता समोर येत असतात आणि माहिती देत असतात. त्याच्यामुळे नागरिकांच्या ज्या काही तक्रारी राहील त्या दिशेनं देखील चौकशी करण्यात येईल. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.